आई लगबगीने पूजेसाठी आली. भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली. भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली. वड देवा तुझ्या पदरात घे. वड देवा तुझ्या पदरात घे. जन्मजन्मी पुन्हा मला हाच पती दे. जन्मजन्मी पुन्हा मला हाच पती दे. बाई पण भारी देवा. आश्चर्याने वडाने विचारले, हाच नवरा पाहिजे? आश्चर्याने वडाने विचारले, हाच नवरा पाहिजे? काय बाई म्हणून तुला खरंच मानलं पाहिजे. काय करणार वड दादा, खूप विचार केला. बाई म्हणते, काय करणार वड दादा, खूप विचार केला. हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला. हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला. मग वड म्हणाला, एवढे दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केली. एवढे दुर्गुण असून सुद्धा याचीच निवड केली. म्हणून माय मला तुझी फार दया आली. म्हणून माय मला तुझी फार दया आली. वड देवा तसं काही नाही. महिला म्हणते, वड देवा तसं काही नाही. असं काही नाही की आमचं बिलकुलच पटत नाही. दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला, पण कल्पनेनंच माझा जीव कासावीस झाला. जास्तच विलंबर निघाला तर मग काय करायचं. म्हणून म्हटलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं. तुम्हाला तर माहिती देवा मी काही कमी नाही. तुम्हाला तर माहिती देवा मी काही कमी नाही. बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही. सगळ्यांचं घरात इथपर्यंत घ्यायचा. अधूनमधून गुरगुर करत मी थोडंसं ऐकते. या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देते. माझी आई मला म्हणाली, नवरा बदलायचा नाही. एवढा बावळट माणूस तुला कधीच मिळायचा नाही. तुम्ही सांगा वड दादा, आई तुम्हाला कसं म्हणू. एवढा चांगला माणूस मी कसं सोडू. येस, दॅट्स राईट. वयोवृद्ध वडाने देखील गडगडाट हास्य केले. न विसरता पूजेसाठी वड म्हणाला, दरवर्षी न विसरता पूजेसाठी येत जा. झाडासाठी आयुष्यातील थोडा वेळ देत जा. येस, तर ही कविता आपल्या मुलांच्या आयुष्यातील एक मार्मिक आणि मजेदार किस्सा सांगून जाते. सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा. सर्वांनी आपल्या आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. हा मेसेज मी या दिनाच्या निमित्त देते. थँक्यू सो मच. त्या सर्वांना शुभेच्छा. सुखी आणि तिच्या मनातलं हुबेहूब वर्णन आणि तिच्या मनातल्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवले. म्हणजे तिच्या एकटीच्याच नाहीये तर सर्वांच्याच आहेत. आणि मनापासून आपण त्याला दाद दिली खरोखरच हा आहे तोच नवरा आपल्याला बरा आहे. कारण त्याला सुधारण्यात बराच वेळ आपला गेला आणि पुन्हा आणि नव्याला सुधारण्याची काही गरज नाहीये. तर आता पॉलिश झालेला माणूस पुन्हा मिळावा म्हणून आपण प्रयत्न करूया. तर महिला फार हुशार असतात. आपलं बरोबर काय साधायचं ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे या इथं जे आपल्याला व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे, आज आपण इथं जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी कालच झालाय 8 मार्च. आपल्याला शिवशक्तीचा एक संयोग म्हणा. काल शिवरात्री पण होती आणि शक्तीचा जागर अशा दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आलेल्या होत्या. तर आज आपण तो दिवस साजरा करतोय. तर महिला दिनाच्या सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना शुभेच्छा.
टीपीवर सासू सासऱ्यांचा फोटो आहे. सासू सासऱ्यांचा फोटो एक दिवसच असतो. बरं, मग सर्वात जास्त बांगड्या कोणाच्या हातात आहेत? पटकन पडत यायचं पुढं पटकन पडत यायचे. दुसऱ्या बक्षीस पण शिक्षकांनी घेतलेलं. मोठं व्हायचंय मला, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. परवा आमच्या बाई म्हटले की नाही, परवा आमच्या बाई म्हटले की नाही, तुमची पोरगी अभ्यासात लय बेस आहे, त्यामुळे रोज एकच सपान पडतंय मला. लय लय शिकून मोठं व्हायचंय मला, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. बेबी ताई देणार आहे त्यांची बुक, वयालाच पडतील बघ थोडस पैक. बेबी ताई देणार आहे त्यांची बुक, वयालाच पडतील बघ थोडस पैक. पण माय ग माये, माय ग माये, नका तोडू माझी शाळा. लय लय शिकून मोठं व्हायचंय मला, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. पाट उठून रंग्या संग्याला बघल, पाट उठून रंग्या संग्याला बघल. भाकरी बी बराबरा थापून टाकल, भाकरी बी बराबरा थापून टाकल. बकरीची पानं झाडून जाईल पाण्याला, बकरीची पानं झाडून जाईल पाण्याला. पण माय ग माये, माय ग माये, नको तोडू माझी शाळा. लय लय शिकून मोठं व्हायचंय मला, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. थोड्याशा पण खर्चात नाही पाडणार तुला, गणवेश फाटलाय पण चालल मला. रिबिनी नको, दप्तर नको, नको पैक खायला. रिबिनी नको, दप्तर नको, नको पैक खायला. पण माय ग माये, माय ग माये, नको तोडू माझी शाळा. लय लय शिकून मोठं व्हायचंय मला, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. मी जाणते ग माय, मी जाणते ग मायच्या कळा. आणि 5 कच्ची बच्ची आणि दारुडा दल्ला, आणि 5 कच्ची बच्ची आणि दारुडा दल्ला. पण मी हाय ना तुझ्या संग दुःख झेलायला, पण मी हाय ना तुझ्या संग दुःख झेलायला. पण माय ग माये, माय ग माय, नको तोडू माझी शाळा. लय लय शिकून मोठं व्हायचंय मला, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. आणि माये जेव्हा लय शिकून नंबर काढील पहिला, आणि माये जेव्हा लय शिकून नंबर काढील पहिला, तेव्हा तुझ्या डोळ्यातून येतील ना 2 धारा. तो अश्रू आहे माझ्यासाठी सोन्याचा गोळा, तो अश्रू आहे माझ्यासाठी सोन्याचा गोळा. पण माये ग माये, माये ग माये, नको तोडू माझी शाळा. लय लय शिकून मोठं व्हायचंय मला, लय लय शिकून मोठं व्हायचंय मला. धन्यवाद. पद्धत होती की आता एका मॉडर्न घरातली मुलगी आहे, पण एका म्हणजे अंडर प्रिव्हिलेज घरामध्ये काय स्थिती असते तो हुबेहूब वर्णन तिनं केलं. आणि मला ते सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. तर हा खूप आवडला. आणि खरोखरच एखाद्या घरातली स्थिती अशी असते आणि आपण अशा लोकांच्यासाठी खरोखरच मदत. जागतिक महिला दिन 8 मार्च आणि आज 9 मार्च आहे. आणि मॅडम सुप्रिया माझ्या मैत्रिणी आहेत, तर त्यांनी दरवेळेला ते माझ्या त्यांचे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन असतं. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी परत एकदा तिसऱ्यांदा आली माझ्या मैत्रिणी, तर तुमच्या शाळेत बऱ्याच जणींची ओळखीची पण असेल. तर ह्या महिला दिनानिमित्त मला बोलवून आज त्यांनी काय दोघींनी आणि तुम्ही सगळ्यांनी आज काही महिला दिनानिमित्त वेगळं बोलायला काही ठेवलंच नाही मला. त्यामुळं महिला दिनाचं जे काय होतं ते सगळं त्यांनी बोलून तुम्हाला दाखवले. तर मी राशीचक्राचे कार्यक्रम करते. तर 12 राशी आहेत सगळ्यांना. तुम्हाला आता माहिती आहे, तुमच्या मिस्टरांच्या राशी तुम्हाला माहिती आहे, तर मुलांच्या माहिती आहे. तर 12 राशींचा मी जास्तीत जास्त एक 35 ते 45 मिनिटमध्ये कार्यक्रम संपवते. सगळ्यांनी जरा शांत राहावा. एक टिशीचं वय असतं, त्या वयातच तेवढ्या गोष्टी घडतात. आता आम्ही 50 पार केलेल्या बायकांना आमच्या नवऱ्यांचं तुम्ही काय बोलणार? आम्ही तर म्हणते पण आय लव्ह यू तुम्हाला व्हॉट्सअपला म्हणत होतो म्हणून काय फरक पडणार नाही. व्हॉटेवर मी व्हॉटेवर व्हॉट्सअप करतो. त्यामुळे जे बायकांवर लक्षात ठेवा. आणि असं तरी विश्वास असते
आणि कुठेतरी आता डॉक्टरकडे वगैरे गेलो ना की समजा तिच्याबरोबर समजा मिथुन राशीची मैत्रीण गेली किंवा एखादी धनु राशीची मैत्रीण गेली किंवा एखादी कुंभ राशीची मैत्रीण गेली तर त्या डॉक्टरशी इतकी गोड बोलायला लागते की ती पलीकडे तिचा पदर ओढत असते. अगं बास की अहो डॉक्टर मला कालपासून असं होते तर ते डॉक्टर पण वैतागते. हिचं ते दुखणं असते ना एवढंसं दुखणं असते हसतात एवढंसं दुखणं असते ते एवढं मोठे करून सांगते. असं तऱ्हेच्या म्हणजे सगळ्या राशीच्या बायका वेगवेगळ्या असतात आणि त्यांना सगळ्यामध्ये नवऱ्याने त्यांना दरवेळेला काय म्हणतात ते व्हॅलेंटाईन डे हे कुठे डे त्या दिवशी त्यांना गिफ्ट द्यायला पाहिजे. त्या दिवशी जर वृषभ राशीच्या नवऱ्यानं फोटो लावला नाही तर बहुतेक देवायला मिळत नाही. पण हा प्रॉब्लेम असतो या वृषभाला कारण त्यांना कसं असतं ते फोटो ऑब्सेशन असतं दिसायला चांगले असतात कारण शुक्राची रास आहे त्यामुळे त्यांना फोटोचं ऑब्सेशन असतं. इथे कोण वृषभेच्या जर टीचर वगैरे असतील ना तर ते आली ना आवडून की पहिला असतं ते पहिला सगळे काढूनच घेणार ती फोटो कारण तिला तिची आवड असते. तर अशा तऱ्हेची ही वृषभ रास आहे. तिसरी रास बोलते मिथुन रास तर बुधाची रास आहे. शुक्र झाला मंगळ झाला तर बुध म्हणजे बुद्धीची रास स्थिर बुद्धी म्हणजे बुध. पण सगळ्यात सांगायचं म्हणजे मिथुन राशीचा पारा हे त्याचं मेन हे आहे. म्हणजे जसं शुक्र आपण ह्याच्यामध्ये बघतो तसा पाऱ्याच्या स्लायडर म्हणतो ना तसं ती रास आहे. तर त्यांचं जीवन काय आहे म्हणजे बोलणं काय खालीवर असतं बघा काय. मिथुन राशीचे लोक कायम आनंदी असतात. घरात एक मिथुन राशीची व्यक्ती कायम असावी. घरातलं वातावरण छान असतं. कुठले पण विनोद करणार काहीही छान बोलणार देवताना चांगलं बोलणार काही आनंदी असतात. अंगात कामाची भयंकर ताकद असते. आता मी बाईबद्दल बोलायला तर मिथुन राशीची जर बाई असेल तर एकेका वेळेला 3-3 कामं करतात. इथं बाळ सांभाळतात तिकडे इस्त्री करतात वरच्या डोक्यात मैत्रिणींच्या बद्दल मेहंदी लावलेली असते इकडे बाळ सांभाळत असतात तिकडे इस्त्री करत असतात. ही 3-3 कामं करणारी रास कारण त्याच्यामध्ये नवरा बायकोचं चिन्ह आहे माहित असेल तुम्हाला. तर हा गुणधर्म तो दोन्ही नवरा आणि बायको दोन्हीचे गुणधर्म त्या बाईत उतरलेले असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिथुन राशीच्या बायकांना भयंकर मैत्रिणी असतात. त्यांच्यावर बाजारात कुणी जाऊ नये. मंगळवारच्या बाजारात तुम्ही गेला तर ती बाई 25 मिनिटाचं ती बाई घरी जाते 2-2 तासांनी आणि तिच्या बरोबर जर नवरा असेल तर ते पिशवी धरून खातात. ते तो वैतागून तिच्याकडे सारखं बघत होतो चलकी अहो मग ही तिला पण मैत्रीण भेटली ना तर हिची सुरुवात कुठं होती माहिती का. अगो काय म्हणतीस किती दिवसांनी भेटली सासू सासरे काय म्हणतात पुढचं मग तुझी सासू असं केली बाई जे सुरुवात होती ते कुठं थांबली तिलाच कळत नाही. पण ते नवरा जर असेल तर विचारत किती वेळ धरेल पिशवी. आणि जर मैत्रीण असेल तर दुसरी मैत्रीण सिंहची जर मैत्रीण असेल ती लगेच निघून जाते. हे बाई तुझं ये माझं मी बघते पुढं. आणि ते सिंह राशीचे लोक ट्रॅक्टर चालले त्यांनी ठरवलेलं असते 6 वाजून 25 मिनिटांनी जर मी मंगळवार बाजारात गेले तर मी 6 वाजून 60 मिनिटांनी मी घरात पाहिजे. हे सिंहचा गुणधर्म आहे. पण मिथुनेचा तो म्हणजे त्यांना खूप मैत्रिणी असतात आनंदी जीवन जगणारे असतात. पण झगामगा मला बघतो हा जो पॅटर्न आहे झगामगा मला बघा हा जो पॅटर्न आहे तो त्या असतात आयकॉनिक असतात. म्हणजे त्यांना सारखं त्यांच्याकडे ऍट्रॅक्टिव्ह कोणीतरी द्यायला पाहिजे. आणि एकदा जर कुठेतरी लाईन सापडली ना समजा कुठेतरी मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये वगैरे तर ही आली की सगळ्यांना तो ड्रेस बघू तू काय ड्रेस म्हणून आली आहे तू असं काय याला कॉर्सेट म्हणतात तुला माहित नाही फॅशन हे आता ही चालू आहे फॅशन. म्हणजे तिथं मागे कुठे मिळायचा प्रकार हा त्यांच्याकडे नसतो. तर कुंभ राशीच्या बाकी खूप चांगल्या असतात मदतनीस असतात. मोठमोठ्या कॉलेजमध्ये जे काउन्सिलर असतात बघा ते कुंभ राशीचे असतात. इतक्या गोड बोली असतात. पुण्यात गेला आणि जर पुण्यात एक 10 काउन्सिलरमध्ये 7 तर कुंभ राशीचे असतात. त्यांचं बोलणं एवढं गोड असते की शेवटी शुगर लागले का वेळ आपल्याला लागेल का. कुंभ राशीच्या गुणधर्म आहे असं त्याची कुंभ आणि मी मकर बद्दल बोलले. मकर राशीच्या बायकांना माझं एकच सगळ्यांना सांगायचं बरोबर तुमची मकर रास असेल तर आपलं 37 संपलेली आहे. मकर रास 37 जस्ट संपलेली आहे 6 दिवस झाले संपू नका. मीनेकडं आणि यांच्याकडं कुंभ मीन आणि मेषला इथे 37. तर आता त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आता जे काय त्यांच्या आयुष्यात जे घडायच्या घडामोडी होत्या काय जे राहिलेलं काहीतरी